नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. ह्या व्हिडिओचं नाव असं आहे की घरातील देवाला नाराज करू नका. त्याचा परिणाम नंतर मी सांगेल. तर हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की प्रत्येकाच्या घरात देवाचं घर आहे आणि त्या देवघरामध्ये आपल्या ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्या देवाचे फोटो मूर्त्या त्या देवघरात ठेवलेल्या आहेत. पण एकंदरीत तीर्थक्षेत्रातली गर्दी, तिथल्या उचापात्या, वारंवार तीर्थक्षेत्री जाणं यामुळे घरातील देवाला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाराज करतो आणि नंतर पुन्हा देवाला सांगतो आम्ही तुझ्यासाठी एवढं करतो, तू आमच्यावर कृपा का करत नाही. देव कृपा करणारच नाही. गणपती उत्सवामध्ये आपण पाहतो अनेक जणं आपल्या घरात गणपती बसवतात, दर्शनाला मात्र दुसरीकडे जातात, घरात गणपती बसवतात आणि त्याला काही दिवसानंतर त्याला पाण्यामध्ये सोडून देतात. याचा विचार खरं गांभीर्याने व्हायला पाहिजे. परंतु आता आपण फार पुढे गेलेलो आहोत, त्यामुळं आपण परत कधी मागं येणार नाही. आणि यामुळं देवाची नाराजी एवढी होती ती नंतर भोगावी लागते. घरात देव असताना देवाच्या दारात जायलाच पाहिजे. पण एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, अमावस्या आली गावाला, पौर्णिमा आली गावाला, सारखं देवासमोर जाऊन जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या असत्या तर देवाच्या दारातील लोक आज कुठं पोचले असते. पण आपल्या सामान्य भाविकाला हे कळत नाही की घरामध्ये देवाचं वास्तव्य आहे, तिथं देव आहे, तिथं आपण देवाची उपासना करू, देवाला आपल्या अडचणी सांगून त्या आपण प्रयत्न करून सोडून घेऊ. पण लोकांचं काय फॅड झालं आहे की देवाला जायचं, तिथं उचापत्या करायच्या, नाही तो खर्च करायचा, पुन्हा यायचं. आज वर्षानुवर्ष तीर्थक्षेत्राची गर्दी वाढत का चालली? कारण कुणाची कामंही होत नाहीत. काही लोक भीतीपोटी जातात, काही श्रद्धेपोटी जातात. हे देवाला कळतं, देवाने कृपा करायला पाहिजे. परंतु तो भक्तांच्या वागण्यावर एवढा नाराज आहे की मलासुद्धा भविष्यात वाटत नाही की काही लोकांवर कृपा होईल. पिठापूरला तर मी पाहतो, अनेक ठिकाणी जातो, तीच लोक त्याच वेळे येतात, तेच करतात आणि कुणीही समाधानी झालेलं दिसत नाही. कारण तीर्थक्षेत्री गप्पा गोष्टी करताना येतात, का आलात, कसं आलं, त्यांचं ते नेहमीचं गारण असतं. कुणाच्या घरातल्या लग्न समस्या, कुणाच्या आरोग्याच्या समस्या, कुणाच्या देण्यापाण्याच्या समस्या नाही असा मनुष्य नाही. पण उपाय नाही अशी समस्या पण नाही. सगळ्या समस्यावर उपाय. परंतु आपल्याला वाटतं की देवाच्या दारात गेल्यानंतर समस्या सुटतील, पण त्याचं वागणं एवढं चुकीचं असतं. तो घरातील देवाला नाराज करतो. जोपर्यंत तुमच्या घरातील देव तुमच्या वागण्यावर खुश होत नाही आणि तुम्ही चांगलं वागत नाही, चांगलं आचरण करत नाही, तोपर्यंत देवाची कृपा होणं आणि तुमची देवावर श्रद्धा बसणं ह्या दोन्ही गोष्टी अवघड आहेत. मी सांगायला हरकत नाही, मी अनेक वेळा पिठापूरला जातो, गाणगापूरला जातो, अक्कलकोटला जातो, पण अलीकडच्या बरेच वर्षात मी मंदिराच्या आत गेलो नाही. तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझी एवढी कृपासुद्धा भारतातल्या कोणत्याही व्यक्तीवर झाली नाही. देव माझ्यावर नाराज नाही, कारण माझ्या घरात देव आहे. तिथं एक स्वामींचा फोटो आहे, तो माझ्या पाठीमागं वाचतो, त्याच्यावर माझी श्रद्धा आहे. सकाळी उठल्यानंतर एकदा मी दर्शन घेतो, मला जे सांगायचे ते सांगतो आणि दिवसभर मी काम करतो. परमेश्वर ताकद देतो, परमेश्वर उत्साह देतो. त्याच्यानंतर अनेक वेळा पिठापूरला जातो. स्वामी समर्थ भवनात जी श्रीपाद वल्लभांची मूर्ती माझ्या पाठीमागं आहे, त्या मूर्ती शेजारी मी जवळजवळ 10, 12, 15 तास बसून असतो. उत्साह येतो. माझ्या सगळ्या अपेक्षा मी परमेश्वराला सांगतो. काही प्रश्न लगेच सुटतात, काही प्रश्न नंतर सुटतात. प्रत्येक वेळी मंदिरात जाऊन देवासमोर उभं राहणं योग्य नाही. एक तर देवासमोर आपण जातो, डोळे बंद करतो, देवासमोर जातो, नारळ हार पेढे देतो, अभिषेकाच्या नावाखाली देवाला आंघोळ घालण्याचा प्रयत्न करतो, देवाला आपण एवढा त्रास देतो. ह्या गोष्टी सगळ्या घरात करायच्या असतात. फक्त देवाच्या दारात गेल्यानंतर डोळे उघडे ठेवून देवाला डोळे भरून पाहायचं असतं आणि देवाला डोळे भरून पाहिल्यानंतर तुमच्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत, मनातल्या ज्या कल्पना आहेत, मनातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या देवाला सांगून तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजे. देवालाही वाटतं की हा मला त्रास देत नाही, परंतु हा उत्साही आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशीर्वाद देण्यासाठी स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. सारखे आता हल्लीच्या दिवसेंदिवस अक्कलकोटला गर्दी वाढली. काय करतात मी सांगायची गरज नाही. तिथं कोणत्याही प्रकारची उपासना होत नाहीत. लोक मंदिरामध्ये बसतात, फोटो काढतात, खोबरं खातात, पेढे खातात, बाहेर आल्यानंतर तंबाखू खातात,
सिगरेट ओढतात आणि आपल्या गावाला निघून जातात. लोकांना वाटतं की एकदा स्वामींना जाऊन आला म्हणजे संपलं, पण आपलं कर्म हे आपल्याकडं प्रत्येक क्षणाला पाहत असतं आणि आपल्या प्रत्येक कर्माची, आपल्या वागण्याची नोंद कर्माकडं होते आणि त्याच्यात खाडाखोड करता येत नाही. तुम्ही घरातील देवाला कधीही नाराज करू नका. आपण एखाद्या मित्राला, एखाद्या जवळच्याला जर नाराज केलं तर तो सुद्धा आपली चूक मान्य करत नाही आणि पुढं आयुष्यभर तो नाराज राहतो आणि आपल्यात वैमनस्य येतं. तर तुम्ही लोक देवाबरोबरच कायमचं नाराजी ओढून घेता. आपल्या घरात देव आहे, देवाजवळ बसायला पाहिजे, देवावर प्रेम करायला पाहिजे, देवासमोर बसून नामस्मरण करायला पाहिजे, सहकुटुंब सहपरिवार देवाला सांगायला पाहिजे की आम्ही तुझी उपासना करतो आहे, आम्ही तुझी उपासना करतो आहे, तू आमच्या पाठीशी राहा, आम्ही तुला काही कमी पडू देणार नाही आणि तुझ्या साक्षीने आम्ही चांगल्याला चांगलं वागू. पण असं म्हणतात आणि लोक दर्शनाला दुसरीकडे जातात. हे आज गंमत वाटते. तुम्ही अजून कितीही देवाची सेवा करा, तुम्ही पावलोपावली देवाला नाराज करतात आणि ही नाराजी तुम्हाला भविष्यामध्ये फार त्रासदायक ठरणार आहे. दुसरं असं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील देवावर मी सांगितलं की तुम्ही प्रेम करायला पाहिजे, तुमच्या हाताने देवाला काहीतरी खाऊ घालायला पाहिजे आणि तुम्ही जे खाता ते प्रत्येक वस्तू तुम्ही देवाला द्यायला पाहिजे. देव ते काही खाणार नाही, खात पण नाही, परंतु देवाला वाटेल की या घरामध्ये शांतता आहे, माझं नामस्मरण केलं जातं, माझा भक्त जे खातो ते मला मिळतं, हे सगळे भाव आहेत. तर तुमच्या घरातून देव अजिबात हलणार नाही. पण आज घरोघरी देवाबद्दल, देवाच्या बाबतीत जे चुकीच्या कल्पना आहेत, उचापाती आहेत, त्यामुळं देव नाराज होत आहे. तुम्ही अजून देवासाठी लाखो रुपये खर्च करा, माझ्या माहितीनुसार काडी मात्र उपयोग होणार नाही. तुम्ही बदला, थोडा त्रास होईल, पण तुम्ही बिघडत चाललेला आहात. आणि आपण आज व्हॉट्सअपमध्ये, फेसबुकला, वृत्तपत्रात वाचतो, या उत्सवाला सगळं बाजारी स्वरूप आलं आहे, त्यात कोणताही भाव नसतो, फक्त बाह्यप्रियता वाढत चालली. तुमच्या घरातच सगळा उत्सव साजरा करा. आईवडील असतात, पत्नी असती, मुलं असतात, या 4-5 जणांनी जरी प्रत्येक उत्सव साजरा केला तरी देवाला बरं वाटेल. मी अक्कलकोटला आत्तापर्यंत कधीही प्रगट दिन, पुण्यतिथी, गुरुवार, अमावस्या असं कधी मी अक्कलकोटला गेलो नाही आणि जात पण नाही आणि जाणारसुद्धा नाही. एवढं खंबीरपणा काय येतो की आपल्याला माहिती पाहिजे की आपण परमेश्वराला नाराज केलं नाही, परमेश्वरावर आपण प्रेम करतो आणि आपल्या हातून जरी काही चुकीने अनजर झाली तरी परमेश्वर आपल्या पाठीशी राहील. पण लोक हे काहीच करत नाहीत. लोक देवाच्या बाबतीत फार निष्ठुर झालेले आहेत, आव आणतात, परंतु देवावर प्रेम करत नाहीत, देवाला नाराज करतात. आणि ही नाराजी मी वारंवार सांगतो, तुम्हाला कोणत्या कृपेला प्राप्त होणार नाही. तुम्ही देवावर प्रेम करणं म्हणजे आपले जे आचरण आहे ते आचरण चांगलं करणं आणि जे जे देवाला आवडेल. आणि त्याहीपेक्षा गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं आहे की धर्मासारखं वागा. मला धर्माचरण करायचं आहे, म्हणून नृसिंह सरस्वती महाराजांनी आईला सांगितलं की मला धर्माचरण करायचं आहे. अनित्यानी शरीराने वैभव अशाश्वत नित्य सन्नोद्भव मृत्यू कर्तव्य धर्मसंग्रह. आई, माझं मनुष्य जन्म झालेला आहे आणि माझा जन्म धर्मसंग्रह करण्यासाठी झालेला आहे. मला धर्मसंग्रह करायचा आहे, म्हणजे मला चांगलं वागायचं आहे, चांगलं बोलायचं आहे आणि मला लोकांचा उद्धार करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही धर्मासारखं वागायला लागताल त्यावेळेस तुमच्याकडून कोणतेही पाप होणार नाही. तुम्ही देवावर प्रेम करतात, तुम्ही देवाला नाराज करणार नाही आणि देवाला नाराज जर केलं नाही तर देव तुमच्याकडे राहील आणि तुमच्या भविष्यातल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील. त्या पूर्ण व्हाव्यात अशी मी श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो. परंतु हा विचार मला आठवला, कारण इथं बसल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचं ग्रंथ वाचताना किंवा आले गेलेल्या लोकांमुळं माझे मित्र बऱ्याच वेळा माझ्याबरोबर असतात, चर्चा करताना असे नवीन नवीन विषय सुचतात की जे समाजाला दाखवायला पाहिजे, ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. कुणाला आवडू न आवडू हा विषय त्यांचा, परंतु सांगणं माझं काम आहे आणि मी तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. देवाला नाराज करू नका आणि ती बुद्धी तुम्हाला श्रीपादांनी द्यावी अशी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. नमस्कार.